जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवणमुळे काल आम्हाला आमच्या सरांनी लाल पेनवरून गोष्ट बनवायला सांगितली होती. आम्ही ती गोष्ट बनवली आहे. आम्ही ती वाचून दाखवतो आहे. लाल पेन. एका मुलाने लाल पेन घेतला. तो रोज शाळेत लाल पेन घेऊन जातो, पण तो त्याच्या लाल पेन सोबत राहतो. पण तो एका दिवशी त्याच्या मामाकडे गेला. त्याचा पेन त्याच्या घरी राहून गेला. तो मामाच्या गावावरून आला. तो पेन शोधायला लागला. त्याला तो पेन घरात सापडला, पण नाही भेटले. तो उदास झाला. त्याने त्याच्या बॅगेमधले कपडे काढताना त्याचा लाल पेन भेटला. त्याचा मोठा भाऊ खूप जोरात हसू लागला. माझे नाव तन्मय प्रकल्प आणि माझ्या शाळेचे आई, तुने माझं लाल पेन पाहिलं का? अरे, तुझं लाल पेन मी कपाटात ठेवलं आहे. मी बघू का? हो, बघतो. आई, हा बघ, माझा लाल पेन सापडला. आई, मी आता अभ्यास करतो. अरे स्वराज, नको मला संपू. मग माझी आई सांगू राहिली, अर्धा पेन वापर, साई संपून जाईल. मग मी नाराज होईल. मला सरांनी कागद सांगितला. समीरचा पेन. एका दिवशी समीर अभ्यास करत होता, तेव्हा त्याचा पेन संपला. त्याने त्याच्या आईकडून पैसे घेतले. समीर पळत पळत दुकानात गेला. त्याने दुकानदाराकडून लाल पेन मागितला. दुकानदाराने समीरला म्हटले की बाळा, लाल पेन शिक्षकच वापरतात. समीर दुकानदाराला सांगितले की मला लाल पेनच हवा आहे. समीर रुसून बसला. मग त्याला दुकानदाराने सांगितले. सगळे माणसं समीरकडे पाहत होते. समीरला राग आला. तेव्हा त्याला दुकानदाराने सांगितले की समीर बाळा, हा पेन शिक्षकच वापरतात, तू निळा पेन घे. सगळं समजून दिलं. दुकानदाराने समीरला सगळं समजावून दिलं आणि समीरचा राग गेला आणि त्याने दुकानदाराकडून निळा पेन घेतला. मग समीर घरी गेला. प्रणयचा पेन. प्रणयने दुकानातून पेन आणला. पेन हातात घेतली. वहीवर लिहायला सुरुवात केली. अरे, मी संपतो आहे ना. पेन मला म्हटला, संपतो आहे. प्रणय म्हटला, काय झाले तुला? अरे, मी संपतो आहे ना. मला नको सांगूस ना. अरे, मला नको लिहूस. प्रणय